नमस्कार. आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान पंढरपूरकडे देहू इथून झालं. आज पालखीचा मुक्काम देहू गावातील इनामदार वाड्यात असणार आहे आणि उद्या संध्याकाळी पालखी आकुर्डी येथे मुक्कामाला येईल. इकडं उद्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या पालखीचंही प्रस्थान पंढरपूरकडे उद्या आळंदी इथून होईल आणि उद्या पालखी ही आळंदी येथेच मुक्कामाला असेल आणि परवा माऊली महाराजांची पालखी पुणे शहरात दाखल. इकडं आज विधिमंडळाचं अधिवेशन कालपासून सुरू झालं आणि आज राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प तसा येत्या 2 महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच सादर केलेला आहे. त्यामुळंच कुणी त्याला मतसंकल्प असं म्हटलं तर कुणी बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात असल्याचंही त्याच्यावर हे केलं. मात्र या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांचे कृषीची वीज बिलं माफ करण्याची घोषणा, त्याचबरोबर लाडकी बहीण याची घोषणा आणि युवकांचं कौशल्य विकासासाठी पाठ्यवृत्ती आदी अशा लोकांना भावणाऱ्या अशा घोषणा पण आहे आणि त्यासाठी तरतूद पण केल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत हा अर्थसंकल्प सादर करताना केला. या अर्थसंकल्पावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक कोट केलं. ते म्हणजे असं की चद्दर फटी और बरकत बटी. त्यांची ही मार्मिक टिप्पणी साहजिकच सत्ताधाऱ्यांना जिव्हारी लागली असणारच. त्यामुळं मग मुख्यमंत्र्यांनी हे तर औरंगजेबाच्या याच्यावर चादरी चढवणारे, त्यांना चादरीशिवाय दुसरं काय आठवणार, असं त्याला समर्पक असं उत्तर देण्याचा प्रयत्न केला. राज्याच्या या अर्थसंकल्पावरून एवढं मात्र निश्चित झालं की राज्यावरील कर्जाचा बोजा वाढतच चालला आहे. आता गत अर्थसंकल्पापेक्षाही यावेळीचा कर्जाचा बोजा जास्त वाढल्याचं दिसून येत आहे. त्यामुळं मग हे कसं चालणार यावर पण उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहे. इथं विद्यार्थ्यांना व्यवस्थित शाळा नाही, ग्रामीण भागातील रुग्णांना त्यांच्यावर उपचार करण्यासाठी रुग्णालये नाहीत, त्यांना त्या गावातून जिथं रुग्णालय तिथेपर्यंत आणण्याची साधन सुविधा नाही. म्हणजे मुळात ग्रामीण भागातील जी कष्टकरी जनता आहे त्यांच्यासाठी पायाभूत सुविधाच निर्माण करायच्या नाहीत आणि मग अशा आपला सरकारचं गवगाव व्हावा त्यासाठी अशा लोकांचं मन रिजवण्यासाठीच्या घोषणा करायचा, असंही यावर बोलताना एका अर्थतज्ज्ञांचं म्हणणं पडलं. काल बीड जिल्ह्यात मराठा आरक्षण आंदोलनाचे सर्वेसर्वा असलेल्या मनोज जरांगे पाटील यांचं मूळ गाव जे मातेरी तालुका शिरूर कासार जिल्हा बीड आहे, येथे ओबीसी आणि मराठा यांच्यात तणाव निर्माण झाला होता आणि यातून बाचाबाची होऊन दगडफेकीपर्यंत घटना पुढे वाढली होती.
पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळं वातावरण आता तणावपूर्ण पण शांततेत आहे. म्हणजे ज्या मनोज जरांगे पाटील हे मराठ्यांना तेही ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं ही मागणी गेल्या 1.5-2 वर्षापासून करत आहे. ते आपल्या विविध ठिकाणच्या भाषणातून लोकांशी चर्चा करताना आमचं इतर ओबीसी समाजाशी काही वैर नाही, आम्ही त्यांच्या वाट्याचं काही मागत नाही, तर आम्हाला जी आमचं कुणबी म्हणून ओबीसी नोंद आहे, कुणबी म्हणजे काय एकटे मराठे नाहीत, तर जो शेतात काम करणारा वर्ग त्याला कुणबी म्हणलं जातं. मग तो मुस्लिम आहे, ब्राह्मण आहे, लिंगायत आहे, जैन आहे आणि आणखी बरेच त्या ह्याच्यात जातीपाती आहे. आणि बाकी सर्वांनी त्यांनी ओबीसीतून आणि कुणबीचं पण प्रमाणपत्र अनेकांनी मिळवलं आहे. पण मराठ्यांना मात्र कुणबी प्रमाणपत्र देण्यात प्रशासन अडचणी आणतंय असं दिसून आल्यानंतर आपण हे मराठ्यांना कुणबीतून तेही ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या अशी आपली मागणी आहे असं ते म्हणत होते. पण तरीही गेल्या 8-10 दिवसापूर्वी वडीगोद्रीत काही ओबीसी नेत्यांनी तिथं त्यांनी आरक्षण बचाव असं हे करत आमरण उपोषण सुरू केलं होतं. तब्बल 9 दिवस आमरण उपोषण केल्यानंतर 10व्या दिवशी सरकारनं त्या आंदोलनकर्त्यांना जी आश्वासनं दिली त्यावर हे करत त्यांनी आपलं आमरण उपोषण स्थगित केलं. आणि तेच आमरण उपोषण करणारे प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नामदेव वाघमारे हे दोघे उपोषण स्थगित केल्यानंतर रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर आता महाराष्ट्रात फिरत आहे लोकांना अभिवादन करण्यासाठी. आणि त्यांचा आज परळी नजीकच्या कैलासवासी गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळ म्हणजे गोपीनाथ गडावरून भगवान बाबा गडाकडे त्यांचा दौरा होता. आणि त्यांचा दौरा पादळसिंगी मातेरी मार्गे होता. आणि त्या दौऱ्याच्या ह्याच्यासाठी काल म्हणजे गुरुवारी सायंकाळी उशिरा रात्री ओबीसी मंडळी या दौऱ्याच्या तयारीसाठी अगदी मोठमोठ्यानं DJ वाजवत त्यातून जात होती असा मातेरी येथील काहींचा आक्षेप होता. आणि त्यांनी DJ बंद करा आणि तुमचं काम पुढेच करत राहा असं याच्यातून ही वादावादी झाली आणि मग दगडफेक झाली. जवळपास 20-25 लोकांची डोकी या दगडफेकीत फुटली आहे. तर काही वाहनावर पण दगडफेक करण्यात आली आहे. असो, या 2 समाजात तेढ वाढावं असं कुठल्याही आंदोलनाचा किंवा त्या आंदोलनकर्त्यांचा मनात नसावं आणि ते नसतंही असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. पण यातून अशा घटना घडू लागल्या की मग त्याला फाटे फुटू लागतात. यावर मनोज जरांगे यांनी या दगडफेकीला भुजबळ जबाबदार आहेत असाही आरोप केला आहे. आज तुर्तास एवढंच. धन्यवाद.